नमस्कार. आज आपण बांधकाम करण्याच्या एका भन्नाट पद्धतीवर बोलणार आहोत. मॉड्युलर आणि प्रीफॅब्रिकेटेड बांधकाम. हो, नमस्कार. म्हणजे चक्क फॅक्टरीत घराचे भाग बनवून आणायचे आणि साईटवर जोडायचे. अगदी बरोबर. आपल्याकडे जी माहिती आहे त्यावरून दिसतंय की हे पारंपरिक पद्धतींपेक्षा बरंच वेगळं आहे. हो, नक्कीच वेगळं आहे. तर आज आपण याचंच सखोल विश्लेषण करूया. हे कसं काम करतं, याचे फायदे तोटे काय आणि भविष्य काय असू शकतं. हो, करूया की? आणि पारंपरिक बांधकामाच्या कोणत्या समस्यांवर हा एक उपाय म्हणून समोर येतोय. हो, तर मॉड्युलर बांधकाम म्हणजे काय की इमारतीचे मोठे भाग म्हणजे मॉड्यूल्स म्हणतात त्याला. मॉड्यूल्स, ओके. हे कारखान्यात बनवले जातात, एकदम नियंत्रित वातावरणात. अच्छा. यात फक्त भिंती किंवा छत नाही, तर म्हणजे फ्लोरिंग, प्लंबिंग, वायरिंग हे पण आधीच तयार असू शकतं. अरे वा, म्हणजे जवळपास तयार घरच. हो, एक प्रकारे. मग हे तयार भाग बांधकामाच्या ठिकाणी आणून एकत्र जोडले जातात. ह्याचा मुख्य उद्देश काय तर पारंपरिक बांधकामात जो वेळ लागतो, खूप वेळ जातो खरं. हो, आणि खर्च पण वाढतो अनेकदा. क्वालिटीमध्ये पण फरक पडू शकतो साईटवर. बरोबर. त्या अडचणी कमी करणं हा यामागचा विचार आहे. अच्छा, म्हणजे वेळ आणि पैशाची बचत हा कळीचा मुद्दा दिसतोय. माहिती तर सांगते की प्रकल्पाचा वेग जवळपास 30 ते 50% वाढू शकतो. हो हो, अगदी. ते शक्य होतं कारण दोन गोष्टी एकाच वेळी होतात. कशा? म्हणजे बघा, कारखान्यात मॉड्यूल्स बनायला सुरुवात होते ना, त्याच वेळी साईटवर पायाभरणी किंवा इतर तयारी सुरू करता येते. अच्छा, म्हणजे पॅरलल काम चालतं. बरोबर. पारंपरिक पद्धतीत कसं एकामागे एक कामं करावी लागतात. हो, इथे तसं नाही. त्यामुळे वेग वाढतो. विचार करा, आपत्कालीन परिस्थितीत घरं उभी करायची असतील. हां, तिथे तर खूप उपयोग होईल याचा. अगदी. किंवा व्यावसायिक प्रकल्पात लवकर सुरुवात म्हणजे लवकर परतावा मिळतो. हा मुद्दा महत्वाचा आहे. आणि गुणवत्तेचं काय? फॅक्टरीत बनवल्यामुळे खरंच फरक पडतो. नक्कीच पडतो. फॅक्टरीत कसं हवामानाचा परिणाम नसतो, ऊन, पाऊस याचा त्रास नाही. बरोबर, कंट्रोल्ड एन्व्हायरमेंट. हो, त्यामुळे कामात अचूकता येते. म्हणजे समजा कॉन्क्रीट सेक्युरिंग असेल किंवा वेल्डिंगची क्वालिटी, ती फॅक्टरीत जास्त चांगली सांभाळता येते. साईटवरच्या बदलत्या हवामानात ते शक्य नसतं नेहमी. ओके. आणि मटेरियल वाया जाण्याचं प्रमाण पण कमी होतं. फॅक्टरीत सगळं मोजून मापून होतं. आणि सुरक्षितता, त्याचाही फायदा असेल. हो, मोठा फायदा. जी धोकादायक कामं असतात ती फॅक्टरीच्या नियंत्रित जागेत होतात. त्यामुळे साईटवर अपघात कमी होतात. आणि कचरा पण खूप कमी होतो साईटवर, कारण बहुतेक काम फॅक्टरीत झालेलं असतं. घरांची वाढती गरज बघता हे महत्वाचं ठरतंय. पण ही प्रक्रिया नेमकी कशी असते? म्हणजे डिझाईनपासून जोडणीपर्यंत. तुम्ही मगाशी बीमचा उल्लेख केला होता. हो, सुरुवात होते ती एकदम तपशीलवार डिझाईनने. अच्छा. यासाठी अनेकदा बिम म्हणजे बिल्डिंग इन्फॉर्मेशन मॉडेलिंग वापरतात. हे एक प्रकारे इमारतीचं 3D डिजिटल मॉडेलच असतं. ओके, डिजिटल ब्लूप्रिंट सारखं. अगदी, ज्यात प्रत्येक गोष्टीची माहिती असते, अगदी लहान नट बोल्टपासून खर्चापर्यंत. त्यामुळे नियोजन खूप अचूक होतं. वाहतूक कशी करायची, जोडणी कशी करायची याचा विचार याच टप्प्यावर करावा लागतो. बरोबर. मग फॅक्टरीत स्टील किंवा इंजिनियर्ड वूड सारखं साहित्य वापरून मॉड्यूल बनवतात. आतमध्येच मग सगळं फिटिंग. हो, प्लंबिंग, वायरिंग, खिडक्या, दरवाजे, अगदी फ्लोरिंग सुद्धा आतच बसवतात. आणि मग हे मोठे भाग साईटवर आणायचे, हे लॉजिस्टिकचं मोठं आव्हान असणार. हो, हा एक महत्वाचा मुद्दा आहे. मोठे मॉड्यूल्स खास ट्रक्समधून काळजीपूर्वक साईटवर आणावे लागतात. परवानगी वगैरे लागत असणार. हो, परवानगी लागते, नियोजन लागतं, खर्चिक असू शकतं हे. पण दुसरी बाजू अशी की साईटवर कमी वेळ काम चालतं, मजुरी कमी लागते, गोंधळ कमी होतो. अच्छा, म्हणजे एकीकडे खर्च वाढला तरी दुसरीकडे बचत होते. बरोबर. मोठ्या प्रकल्पांमध्ये किंवा जिथे वेळेला जास्त महत्त्व आहे तिथे हा खर्च परवडतो. पण छोट्या प्रकल्पांसाठी किंवा दुर्गम भागांसाठी अजूनही आव्हान आहे म्हणायचं. हो, अजूनही आहे, पण तंत्रज्ञान जसं जसं विकसित होते तसे मार्ग निघतायत. ओके, मग साईटवर काय होतं? साईटवर पाया तर तयार असतोच. मग क्रेनने हे मॉड्यूल्स उचलून जागेवर बसवले जातात आणि मग ते जोडली जातात. जोडणीनंतर ते सांधे वगैरे दिसतात का? किंवा मटेरियल काही वेगळं वापरतात? नाही, मटेरियल साधारणपणे पारंपरिक बांधकामासारखंच असतं, पण अनेकदा जास्त टिकाऊ आणि वजनाने हलकं निवडतात. उदाहरणार्थ? स्टील किंवा इंजिनियर्ड वूड. त्याने वाहतूक सोपी होते, इन्सुलेशन पण उच्च दर्जाचं वापरतात. आणि सांधे?
जोडणीनंतर सांधे व्यवस्थित फिनिश केले जातात, त्यामुळे ते नंतर ओळखूही येत नाहीत. अच्छा. आणि हो, हे नुसतं बनवून नाही चालत, याची चाचणी पण महत्वाची आहे. फॅक्टरीत पण आणि साईटवर पण. म्हणजे टेस्टिंग पण होतं? हो. कसं? हो, नक्कीच. फॅक्टरीत प्रत्येक मॉड्यूलची स्ट्रक्चरल मजबूती बघतात, पाणी किंवा हवा गळती म्हणजे लिकेज होतंय का ते तपासतात. सगळ्या सिस्टम्स म्हणजे प्लंबिंग, इलेक्ट्रिकल व्यवस्थित काम करतायत का याची चाचणी होते. आणि मग साईटवर? साईटवर जोडणी झाल्यावर पुन्हा एकदा सांधे तपासले जातात, इतर गोष्टी तपासल्या जातात, मगच अंतिम स्वरूप दिलं जातं. हे सगळं ऐकून फायदे तर स्पष्ट दिसतायत. वेग, खर्चात बरीचशी निश्चितता, चांगली गुणवत्ता, कमी कचरा, सुरक्षितता. पण आव्हानं काय आहेत? तुम्ही वाहतुकीचा उल्लेख केलाच. हो, वाहतूक आणि लॉजिस्टिक्स हे एक आव्हान आहेच. अजून एक म्हणजे लोकांच्या मनात असलेला गैरसमज. गैरसमज कोणता? प्रीफॅब म्हटलं की अजूनही अनेकांना ते कमी दर्जाचं किंवा तात्पुरतं बांधकाम वाटतं. अच्छा, ती जुनी इमेज अजून आहे लोकांच्या मनात. हो, जी आता खरी नाहीये. तंत्रज्ञान खूप पुढे गेलंय. तिसरं म्हणजे खूप गुंतागुंतीच्या किंवा एकदम कलात्मक डिझाईनसाठी अजूनही काही मर्यादा येतात कधीकधी. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कारखाना, वाहतूक टीम आणि साईटवरची टीम यांच्यात एकदम अचूक समन्वय लागतो. सिंक्रोनायझेशन. अगदी, नाहीतर मग गडबड होऊ शकते. हा, समन्वयाचा मुद्दा खरंच कळीचा वाटतोय. भविष्यात तंत्रज्ञान यात काही मदत करू शकेल का? या क्षेत्राचं भविष्य कसं दिसतंय? भविष्य नक्कीच आशादायक आहे. म्हणजे ऑटोमेशन आणि रोबोटिक्सचा वापर फॅक्टरीत वाढेल. त्याने अचूकता आणि वेग अजून वाढेल. बरोबर. नवीन आणि हलकी पण मजबूत मटेरियल्स येतील. बीम आणि आता डिजिटल ट्विन्स पण आलेत. डिजिटल ट्विन म्हणजे? इमारतीची डिजिटल कॉपी. हो, रिअल टाईम माहिती देणारी. त्याने नियोजन आणि समन्वय अजून सोपं होईल. आणि पर्यावरणाच्या दृष्टीने? हे तंत्रज्ञान ऊर्जा कार्यक्षम म्हणजे एनर्जी एफिशियंट आणि नेट झिरो इमारतींसाठी खूप चांगलं आहे. नेट झिरो म्हणजे? म्हणजे अशा इमारती ज्या वर्षाकाठी जितकी ऊर्जा वापरतात तितकी किंवा त्याहून अधिक ऊर्जा म्हणजे समजा सौर पॅनलद्वारे स्वतःच निर्माण करतात. अरे वा. आपत्कालीन मदत, शहरांतील उंच इमारती आणि जगातल्या घरांची जी वाढती गरज आहे ती पूर्ण करण्यासाठी मॉड्युलर बांधकाम मोठी भूमिका बजावेल असं दिसतंय. आणि ऐकलंय की ग्राहकांच्या आवडीनुसार बदल करणं म्हणजे कस्टमायझेशन तेही शक्य होणार आहे. अगदी. ज्याला मास कस्टमायझेशन म्हणतात. म्हणजे मोठ्या संख्येने उत्पादन करतानाही ग्राहकाच्या गरजेनुसार डिझाईनमध्ये बदल करणं. इंटरेस्टिंग. म्हणजे फायदे आणि आव्हानं दोन्ही बाजू स्पष्ट दिसतायत. हो. आपण या चर्चेतून जे मुख्य मुद्दे उचलले ते थोडक्यात पुन्हा बघितले तर मॉड्युलर बांधकाम हे फक्त एक तंत्रज्ञान नाही, तर बांधकाम उद्योगाला अधिक वेगवान, कार्यक्षम आणि पर्यावरणाच्या दृष्टीने अधिक चांगलं बनवण्याचा एक प्रभावी मार्ग दिसतोय. अगदी. वेग, गुणवत्ता आणि खर्चावर नियंत्रण हे याचे मोठे फायदे आहेत. बरोबर. आणि एक विचार करण्यासारखा मुद्दा म्हणजे जसं जसे हे तंत्रज्ञान अधिक प्रगत आणि आपल्या परिचयाचं होईल तसं तसं आपल्या शहरांचं आणि आपल्या राहण्याचं स्वरूप कसं बदलेल? हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. विचार करा, प्रत्येकाच्या गरजेनुसार थोडं वेगळं पण तरीही फॅक्टरीत तयार झालेलं घर. अशा घरांमध्ये राहण्याची कल्पना कशी वाटते भविष्यात? हे खूप सामान्य होऊ शकतं.